चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमी देव्या नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा भस्मांग भयस्वितो पाशुपतादि अरुणाया शंखादि डमरुमुच्चयतो नाम गिरिजापतये कपिलेश्वरादि नमो नमः हर हर महादेव शंभो श्री विश्वनाथ हर हर महादेव भगवान की जय। एवढ्या काळ बैसला से उसाधा की तो शिकैसा डोळ्याता वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेणे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य पैठण क्षेत्री निवासी माझे नाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विधाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे। आवाज गोड करा, काही ताण घेऊ नका, गोड देव चांगलं करेल तुमचं। या अभंगाद्वारे पैठणचे मालक नमूद करतात काळ हा प्रत्येकाच्या उशाला बसलाय, तो भेट नाही। पैशावाल्यांना भेट नाही, ज्याच्याकडे पैसे नाही त्याला भेट नाही, कामापुरते पैसे त्याला पण भेट नाही, ज्याच्याकडे मर्यादेपेक्षा शिल्लक आहेत त्यालाही भेट नाही। एक म्हणला मी भजन करतो तुलाही भेट नाही, एक म्हणे मी कीर्तन करतो तुलाही भेट नाही, भागवत सांगत असेल रामायण सांगत असेल काय, पण काळ नाही सोडणार। का सोडत नाही काळ? कारण हे विश्व ज्यानं निर्माण केले त्याला जगाचा बाप म्हणतात, आणि तो जर जीव दशेला आला तर त्याला थांबता येत नाही। तुमची आमची काय कथा आहे, येराती पामर जीव
मालकाला जास्त वेळ मॉनिटरला आवाज आहे. मॉनिटर कसं सरकार मॉनिटरच्या बाजूला सरकार एका टक्क्यात थोडंसे तुम्हा आम्हाला कसं थांबता येईल. विश्वामध्ये प्रभूने निर्माण केलेली तरुसृष्टी म्हणजे झाड, प्रत्येक झाड असू द्या, प्रत्येक त्याचे एक ना एक दिवस पानं गळत असतात. अगा तरुवरा प्रसन्नते न शाखा पर्णा भरे दिगा देखा हरित ते पिवळे पण विरवे हो निया पिवळे गणित धराधरे. नाना प्रकारच्या हिरव्या फांद्या आहेत, सुंदर पान आहेत. राजो एक न एक दिवस त्या हिरव्या पानाचा देश पिवळसर होत असतो. नाही मी गाणं नाही म्हणायचं, कारण पुराण गाण्यातल्या लोकांना सुद्धा पाठ आहे. गलितो पीतवर नायो ना धरा धरी सुपर्णयो. ज्या दिवशी त्याच्या देठाचा रंग पिवळा होत असतो त्या दिवशी पानाचं आयुष्य गळतीच्या मागे चालत असते आणि ते पान एके दिवशी जमिनीवर पडत असते, होत्याच नाहीच होत असते. तसं हे सुद्धा एक पान आहे. सर्व इंद्रियाला कुड पडे स्मृती भ्रमा माझी पुढे मन होय वेळे कोंडे प्राण. हळदीतले मालक सांगतात ज्या दिवशी या पानाची गळायची अवस्था आहे त्या दिवशी सर्व इंद्रियाला कुड पडे, स्मृती भ्रमात पडून जाते, मग वेळ होते, जीव कोंडून जातो आणि शरीर इथं सांगावं लागतंय. उपजल्या पिंडा मरण सांगले मरते उपजती समेती पिंडा मरण सांगाते. मजा आहे मध्ये कीर्तन शिल्लक पाच शेवटी गेले असावं, बैल चांगले असावा, यत्नाला गाठी नसावा, रानाला वापसा असावा, गाव थांबण्यात मजा असते. म्हणजे असं मी तुम्हाला बैल समजलं हिरो काही काही माणसं काय मागे तुम्हाला कोण म्हणले पण बैल समजेल असे काही काही फुगणे उद्वारे. ही लोकातली यात्रा सोडावी लागते नाही थांबता येत. तुम्ही क्षेत्र कुठलेही गाठा. एकानं सांगितलं महाराज सार्वभौम राजा जर झालो तर तरी तुला थांबता येत नाही.
सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. किती मोठा राजा, त्या राजाला सुद्धा थांबता येत नाही. एका व्यक्तीकडे फार पैसा होता. तुम्हाला रावण आठवला असेल, त्याचं चिल्लर आहे. रावण त्याच्या ताटाला वटकन लावायची कुरपण लायकी नव्हती. होतं त्याला 7 कोटी घर सोन्याची, तरी त्याच्या बरोबरीत बसत नव्हता. इतका श्रीमंत. किती श्रीमंत! या ब्रह्मांडाच्या मालकानं त्याच्याकडून धर्मूष्ण घेतलंय. इतका श्रीमंत. या विश्वातलं सगळं धन त्याचं आहे. मालकांचा पुरावा आहे. देह हे काळाचे संपत्ती कुबेराची आपली कुठपर्यंत म्हणायची माहिती आहे का? आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपली दुनिया डुबली. आपल्या कपाळाला लावलेला रुपया सुद्धा रक्ताच्या नात्यातली माणसं काढून घेते. शकून ललाटीचे नाणे, शकून ललाटीचे नाणे, आईशे भाकीती वो पुराणे. कपाळाला लावलेलं नाणं शकुनी म्हणतात आणि त्याला पुराण सुद्धा मदत करते. म्हणून तो भाग्याचा रुपया असतो. म्हणून तो बसनवाट्यात जाऊ देत नाही, ते काढून घेते. काढून का? कारण धनावर आपल्या बापाची सत्ता नाही, ती कुबेराची सत्ता आहे. पण
पण राजो त्या कुबेराला सुद्धा थांबता नाही आलं, कारण त्याच्या सुद्धा उसाला बसला. असू दे किती मोठा माणूस, आपण भजन करतो, वाटतं आपल्या मनाला एक आनंद वाटतो, चला आपण परमार्थात पडलो. गळ्यात तुळशीची कंठी आहे, आपण काशीतल्या मालकाचं भजन करतो, ते आवाज असतात. पंढरीतल्या मालकाचं भजन गोड करा, गोड देश करा. आणि एकदा चांगला झाल्यावर तिथं गोड नका देऊ. मोटर चांगली चालायला पुन्हा डॉक्टरकडे नाही गेलं पाहिजे. किती मोठा परमार्थ करा आपण. मी गेल्या वर्षी पुरावा मांडला होता तुमच्या पुढे. पैठणचे मालक 4 लोकांच्या खांद्यावर जात होते. काल षष्टीचा उत्सव झाला, 4-5 दिवसापूर्वी विजेचा उत्सव झाला. दोन्ही उत्सवाला गेलो. गेलो म्हणजे मोठाड पण नाही, माझं इथे कर्तव्य झालं. मी जर त्या वाऱ्याला जात नसेल तर कीर्तन करण्याची माझी लायकी नाही, माझी योग्यता नाही, माझी पात्रता नाही. मी वाऱ्याला जाणं अत्यंत गरजेचं आहे. पैठणचे मालक 4 लोकांच्या खांद्यावर आहे. सहज एका बाईनं पाहिला आणि त्या बाईने विचार केला, काय आजच जावं वाटत होतो यांना. माझी मुलगी वाटे लावायची, काय प्रेत आडवं जाते. महाराज विश्वातल्या काही ठराविक प्रेतांना सोडून दिलं तर शेवडीकर पावले काका मळ्याला बोलता येत नसते. ते पण पावलेचे गाव दुसरं जवळ देवा. ग्रामजोशी प्रेताला बोलता येत नाही, ठराविक लोकांचे प्रेत बोलते. महाराज प्रत्यक्ष शांतीब्रह्म एकनाथ महाराज तिरडीवर असताना लाखो महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय पाठीमागे असताना महाराज शास्त्री पदवीवर ज्यांनी शिक्कामोर्तब केल्याशिवाय महाराष्ट्रात शास्त्री म्हणून फिरता येत नव्हतं, अशी ज्यांच्या स्वाक्षरीत ताकद होती, त्यांच्या हातामध्ये भडारणीचं गाडगं आहे, मडका आहे, ते हरिपंडित आहे. महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या प्रेताच्या आजूबाजूला ज्यांची गोडशी पावलं पडत होती, ज्या संसारात ज्यांनी हर्ष आणला, असे नाथांचे नातू होते बापू हर्ष. ते हर्ष सुद्धा सोबत होते. तेवढ्या अवकाशात बऱ्यापैकी समुदाय होता. त्याच्यापैकी नाथांचे जावाई कर्नाटक मधले होते. पैठणच्या मालकांचे जावाई कर्नाटक मधले होते. त्यांनी सुद्धा खांदा दिलेला होता. आणि हालचाल सुरू झाली. ज्या वेळेला हालचाल सुरू झाल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं प्रेत हालतंय. सुधीर बुवा, प्रेत कुठे हालत असतं का? ते हालत. मागची लोक दुःखानं व्याकुळ झाली. महाराज बीजेच्या दिवशी तुकोबाराय जाणं आनंद कसा असेल? नाही. षष्टीच्या दिवशी नाथांनी हा देह समर्पित करणं आनंद कसा असेल? आपल्यासाठी तो आनंदाचा दिवस नाही, आपले ते आदरणी. मोठ्या दुःख्यांत करणारी रामकृष्ण नामाचा गजर करणारी माणसं खाली माना घालून चालत होती. माझ्या नाथबाबांच्या एका खांदेकरांनी दुसऱ्यांना सावध केलं, अरे शंका येते, प्रेत टेकावंस वाटते. प्रेत खाली टेकलं तर त्यावेळेला त्या तिरडीवरची व्यक्ती झोपलेली नव्हती, उठून बसलेली. ती व्यक्ती होती शांतीब्रह्म एकनाथ महाराज.
जा सगळ्यांनी आता वापस तेली वगैरे सगळी घेतली, गोदावरीच्या पात्रात पेटून दिली आणि नंतर विचार केला, देवा चौघाच्या खांद्यावर जाता जाता राहिलो ना, आता कोणाच्या खांद्यावर बसायला जाऊ नकोस. महाराज एवढं ज्याच्या कर्तव्य आहे, महाराज दक्षिणेचा राजा मुठीत आहे, मुठीत आहे, मुठीत आहे. काय अधिकार असेल पैठणीच्या मालकांचा, हा अधिकार मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही, पारडं नाही, इतकी नाथ बाबा मोठी. आणि श्रीमंतीच्या बाबतीत सांगायचं झालं तर सकल संसार एक पुरावा तुमच्या पुढे मांडेल. शिवाजी नागोराव मोठे हे तृतीय पुण्यस्मरण आहे. एक निष्ठावंत वारकरी पंढरीतल्या मालकांचे भगवान कपिलेश्वराचे एक निष्ठावंत वारकरी होते. सात्विक ते जीवन जगले. माणसांना आयुष्य किती होतं त्याच्यापेक्षा तो मिळालेल्या आयुष्यात किती चांगलं जगला याला महत्व असते. परमार्थिक जीवन होतं, महिमेत जीवन जगले. विटेवरच्या मालकाचं काशीतल्या मालकांचं आमंत्रण आले, निघून गेले. मला गोड अंत करणारी प्राण सोडला म्हणून वंशातल्या लोकांना आशीर्वाद ठेवून गेले. गेल्या वर्षीच्या पुण्यस्मरणाला कोणी असेल नसेल, स्मरणात असू द्या. आपल्याकडे जोशीबुवा सणाच्या दिवशी जर एखादी व्यक्ती जात राहिली तर त्या कुळातली लोक सण करत नसतात. फक्त करण्यासाठी विधी नाही, मग यज्ञ नाही, व्रत नाही, तपश्चर्या नाही, वैकल्य नाही, काही नाही पावले जातात. त्याच्यासाठी प्रजनन गरजेचं आहे. मग गायीचा बाळांतरपण व्हावं, तिने वासराला जन्म द्यावा, किंवा घरात एखादी माऊली प्रसूती व्हावा, तिने एखाद्या बाळाला जन्म द्यावा. कल्पना करा, वैकुंठवासी लक्ष्मण बुवा कोकणपुरीकर गोदा काठेवर प्रख्यात विद्वान, आता पुरुषोत्तमपुरी म्हणतो, पुरुषोत्तमाचं मंदिर आहे. अधिक मासात तिथे फार गर्दी असते. तर वैकुंठवासी गुरुवर्य स्वर्गीय लक्ष्मण बुवा त्याच्यावर फार गोड सांगायचे. मोठी माणसं होती, अधिकारी नाही. त्यांनी म्हणावं, अशा या अनिष्ट क्रियेमध्ये एखादं बाळ जन्माला आला असेल, एखादं वासरू जन्माला आला असेल तर ते सर्व अनिष्ट सर्व अनुकूल होत असते. चिमाजी रावांनी गोड आशीर्वाद दिला आणि त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या दिवशी त्यांच्या हयातीतल्या वंशातल्या लोकांकडे कुलदीपक जन्माला येतो आणि मारुतीला मुलगा प्राप्त होतो. त्या दिवशी वाडवडिलांचा आशीर्वाद आहे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद
शरीराला जरी चिमाजीराव गेले असतील, आशीर्वादाच्या रूपानं कायम स्वरूपी अपराध पाठला. आता त्या पोराला माळीच्या बाजूला जाऊ देऊ नका. एवढे काका तुम्ही आहेत तोपर्यंत लक्ष ठेवा. ते पोरग माळकरीच राहा, कारण माळकरी आजोबानं दिलेला आशीर्वाद त्या तिथीच्या दिवशी जन्माला. तुम्हाला एक सांगतो, बाकीचे लोक सुद्धा भागीदार असू शकतात. लग्नाला जाणे म्हणजे नुसता मुक्तीवर टप्पू आणणं नाही. हा, ते पोट्ट त्या नवरीला कसं सांभाळते, एका कणाचं कर्ज फेडावं लागते लग्नात जेवायला. म्हणून शीघ्र अनुरागी तपस्वी जेवत नव्हते लग्नात, जेवत नव्हते. आपण टप्पू आणतो वांग्याची देठ पण होत नाही सुद्धा. भगिऱ्या तो लक्ष असलं पाहिजे. कधी कधी भेटल्या विचारा पोरीचं कसं चाललंय. गावातल्या प्रतिष्ठित लोकांचं लक्ष असावं होता त्या पोरावर. मारुती पोराला सांभाळ, मारुती पोराला माळ घाल, मारुती अशा शाळेत टाकली त्या शाळेतल्या मास्तरांनी सुद्धा मदत केली पाहिजे त्याची माळ टिकण्यासाठी. कारण झाड जसं तुम्ही घालतात तसं जात असत. त्याची छाटणी केली तर तशा तशा पद्धतीचं झाड वर जाते. आणि मग काय नाही, इकून दाबलं तिकून दाबलं ते काहीच कामाचं नाही. मग ते झाड कापले की माणसं बुकायच्याच कामी नाही. फार काय झालं तरी भट्टीच्या कामी. त्याचं आऊट होतंय का, फाया होत्या का, काय होत्या, अशी लय 2-2 पायाचे आऊट पण अशी नवीन कामी. त्याला घरचे कदरले, दारचे कदरले, पाहुणे कदरले, सगळे कदरले. नाव आजोबाचं चिमाजी म्हणून त्याचं नामकरण केलं. चैतन्य आमचा गुरूंचा आमचा विषय झाला. अध्याक्षर पकडलं आणि आजोबांच्या नावानं चैतन्य नाव दिलं. तुमच्या घरात त्या दिवशी चैतन्य आलं, त्याच्याबद्दल काय घेता. अशा परम पावन एका सात्विक निष्ठावंत वारकऱ्यांची पुण्यतिथी. मला वाटते माझंच कीर्तन तिसरं आहे का. उदक शांती विधीला सुद्धा कीर्तन माझंच झालं. पुण्यस्मरण हे पुण्यस्मरण. 4 जण भाऊ आहेत. नामदेवराव आहेत, विठ्ठलराव आहेत, मालबा आहेत आणि मारुती आहेत. मारुती सगळ्यात लहान. हे 4ही भावंडावर तुमच्या बाबांची कृपा आहे. अतूट राहो अशी पितृलोकांचे चरणी प्रार्थना. कारकीच्या संदर्भात सतत बावडे काका संपर्क करायचे. त्याही वर्षी योगाला भारतरावने बऱ्याच वेळेस फोन केला मला. उपस्थित सर्व श्रोत्यांना प्रणाम करतो. कथा कीर्तनातला श्रोता हा प्रत्यक्ष कपिलेश्वर असतो. हे 700 वर्षापूर्वी माझ्या आनंदीच्या मालकांनी सांगितलं. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती म्हणून तुमच्या चरणी प्रणाम करतो. आमचे प्रमोद महाराज मृदंगाचार्य त्यांना प्रणाम करतो. त्यांच्यासोबत आदरणीय शिवाजी महाराज आहेत. बाळासाहेब कुलकर्णी गायनाचार्य, बापू आहेत बापू गायनाचार्य, श्री सुधीर महाराज या परिसरातली इकडची बुलंद तोप, आदरणीय गोपू महाराज या भागातलं गायन क्षेत्रातलं रत्न गानकोकिळा बापू आदी करून ही सर्व महाराज मंडळी दिनेकरी बाबापासून इथपर्यंत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या याही बाजूला जवळगावकर महाराज असतील आणि करून चौकात मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या समशिष्टी मोऱ्यांना सुद्धा धन्यवाद. देव ज्या कुटुंबासाठी किती वेळा झालाय, देव ज्या कुटुंबासाठी पागल झालाय, देवानं ज्या कुटुंबासाठी अत्यंत नीच रूप धरलं, त्या अर्थी ते कुटुंब किती पवित्र असेल. त्या कुटुंबातल्या कोणी व्यक्तीला थांबता आलं नाही त्याचा एक पुरावा सांगतो आणि मग आपण तोडीला एक लाख्या नावाचा कोणाची होता.